हाय गाय, श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या गावी. जसं गेल्या वर्षी तुम्हाला ती व्हिडिओ फार आवडली, मी बघितली आहे, कारण की त्याला व्ह्यूज भरपूर गेलेले आहेत आमच्या गावच्या धमालला. तर ती आज सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला जायचं आहे आज दर्शनाला. तर माझ्या जाऊबाई आल्या आहेत जाऊबाई आलेल्या आहेत आणि आता आम्ही जाऊबाईंना थोडीशी हेल्प करणार. म्हणजे त्यांनी जेवण केलं की आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत आमच्या देवाला. तर ते तुम्ही बघाच. आणि त्याच्यानंतर आज दिवसभराची मज्जा काय आहे ती तुम्हाला बघायला भेटेल. तर मग भेटूया आपण देवळात. जसं तुम्हाला सकाळी मी सांगितलं, आम्ही आमच्या गावी आलो आहोत. तर आता ॲक्च्युली आमच्या गावच्या घरचं काम चालू आहे. तर आम्ही एक दुसरी रूम घेतली, तिथे राहतो आणि आम्ही आता आमच्या इथे आलो. तुम्ही बघू शकता थांब, मी तुम्हाला आमचं घर दाखवते. काम चालू आहे. आमचे तात्या मोठे सासरे बसलेले आहेत आणि प्रिन्स आता चाललाय आंब्यांकडे. तर हे आमचं आंब्याचं झाड आहे, जसं तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असाल. आणि ह्याला गेल्या वर्षी एवढे आंबे नव्हते. या वर्षी त्याला आंबा लागलेला आहे आणि तो तोडू नको. आणि त्याला तो आंबा तुम्ही बघू शकता किती खाली आहे. प्रिन्सच्या अक्षरशः हाताला आंबे लागत आहेत. या झाडाचं असं आहे, याला एक वर्ष फळ येतं, एक वर्ष येत नाही असं आहे. तर हा हापूस आंबा आहे आणि हा आमच्या बघू शकता तुम्ही दारातच आहे. आमच्या घराचं काम चालू आहे आणि हा आमच्या दारातच आहे. तर हा हापूस आंबा आहे आणि प्रिन्सची मजा बघा. हा आमचा गावातली मजा आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या झाडाला जे आंबे लागले आहेत ते किती जवळ आणि अशा हाताला लागतात आंबे. तर खरी मजा तर हीच आहे. आम्ही गावी जे येतो तर प्रिन्सला हे फार आवडतं गावी आल्यावरती मजा करायला, हे आंबे कैऱ्या जांभळं तोडायला. तर गावचा जो मेवा आहे तो आपल्याला गावी आल्यावरच मिळतो, मुंबईला भेटतो. पण जो गावी येऊन खाण्याची मजा आहे ती कुठे नाही आहे. हो जाऊया. तर मग आपण भेटूया पुढे व्हिडिओ. आम्ही आता फिरतोय. काम चालू काम चालू असल्यामुळे तुम्ही बघू शकता इथं आम्ही एक शेड बांधली आहे. त्या शेडमध्ये सगळं सामान ठेवलं आहे आणि आम्ही बॅगा पण तिथेच ठेवल्या. पाऊस येतोय गावी, शेड बांधावी लागली सामान ठेवायला. तर हे आमच्या गावच्या साईडचं आहे. बघू शकता सगळीकडे काम चालू आहे आणि कामाची सगळी लाकडं वगैरे सगळं पडलेलं आहे. आणि आमच्या चिक्कूच्या झाडाला खूप सारे चिक्कू आले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे चिक्कूचं झाड आहे आणि हे आमच्या घराच्या पाठीच आहे. तुम्ही बघू शकता चिक्कूचं झाड. त्या झाडाला खूप चिक्कू आलेले आहेत. तर जाताना मी तर घेणार आहे हे चिक्कू, कारण की तुम्हाला माहिती आहे रानमेवा तर तो गावी आल्याशिवाय आपल्याला भेटत नाही आणि मी ते क्षण सोडत नाही. तर मग भेटूया आपण पुढे, बघूया कसले झाड आहे. अजून तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे कसली झाडं आहेत, पण तरीसुद्धा गावी आल्याची मज्जा. त्याचं झाड बघितलं आहे, त्यालाही आंबे लागलेले आहेत. त्याला आंब्याचं झाड आहे आमच्या दारात, त्याला आंबे लागलेले आहेत भरपूरसे. यावर्षी आम्हाला आंबे हातातच भेटले. आणि चिक्कूच्या झाडाला सुद्धा यावर्षी भरपूर सारे चिक्कू आहेत. तुम्ही बघू शकता चिक्कूच्या झाडाला. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या फणसाच्या झाडाकडे. तर तुम्ही फणसाची झाडं सुद्धा बघू शकता. हे बघा, हे आहे फणस, तेही सुद्धा हाताला आहे आणि मी हे फणस घेऊन मुंबईला येणार आहे. तर मग या खायला फणस पण आमच्या झाडाला भरपूर आलेले आहेत. तुम्ही बघू शकता वरपर्यंत फणस आहेत. छान असे फणस लागलेत तुमच्या झाडाला. हे फणस आहेत आणि
बघूया यावेळेस काढायला भेटलं तर, कारण की काम चालू आहे, शिडी इथे तिथे आहे, तरी पण बघूया काढताना कशी मज्जा आहे ती. आणि आता आपण पुढे बघूया काय आहे मज्जा. आणि हे तुम्हाला माहितीच असेल काय आहे, हे आहे नारळ फोडायचं. तर आम्ही इथे नारळ फोडतो, आपल्याला नारळ जे लागतात ते आम्ही इथे आणून फोडतो. आणि ही आमची पडवी आहे, तर सगळं सामान आम्ही आता पडवीतच ठेवलेलं आहे. हे आमचं जुनं टॉयलेट आहे. अशा प्रकारे म्हणजे असं छान असं छोटंसं गाव आहे. तर तुम्ही या मग मज्जा करायला आणि आमची मजा बघायला. तर चला. आणि आत्ता आपण आलेलो आहोत पेरूच्या झाडाकडे. तर पेरूचं झाड तुम्ही बघू शकता, हे आहे आमचं पेरूचं झाड. हे सगळं माझ्या घराच्याच अवतीभवतीला आहे, गोल गोल. आणि ह्याचे पेरूसुद्धा सुंदर लागतात. एक पेरू तिथे वर आहे, तो पिकला आहे, तुम्हाला मी दाखवते झूम करून. ठीक आहे, तिथे पेरू आहे, पेरू पण भरपूर आहेत, पण छोटे छोटे आहेत. गेल्या वेळेस जसं तुम्ही रानमेवा बघितला होता पेरू, तर ते हे पेरू आहेत. मी रानमेवामध्ये सगळं आमच्या ज्या घरात आहेत तेच झाडं दाखवते आणि ते सगळं अवतीभवती. आणि यावेळेस सगळे फ्रूट सगळ्या झाडांना आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आमचं हे पाटचं आहे, तो पुढचं हे होतं, हे पाटचं आहे. तर तिथे सगळीकडे काम चालू असल्यामुळे काही नाही. आणि हे आमचं नारळाचं झाड आहे, त्याला सुद्धा भरपूर नारळ आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर प्रिन्स हे नारळाचं झाड आहे, त्याला नारळ पण सुद्धा भरपूर आलेले आहेत. ह्यावेळेस आमची फुल धमाल आहे, बघू शकता. आणि नंतर हे लिंबूचं झाड आहे, त्याला सुद्धा लिंब लागलेली आहेत. पण मला आज जावं लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. सोनू नको आज जाऊ, सोनू आज जाऊ, चिकन ये बाहेर. तिथे खाली लिंबू आहेत, तुम्हाला दाखव. सगळी फळं आमची सगळी हाताला लागत आहेत. ही बघा, ही एवढी लिंब आहेत, परत वरती सुद्धा लागलेली आहेत. खूप सारे फळं आहेत यावेळेस माझी तर फार मज्जा आहे, कारण की सगळंच असं खाली आहे, तर जाम मज्जा आहे. बाकी आपण बघूया पुढे. तर ह्या झाडाला सुद्धा पानं छान आलेली आहेत, फुलं आहेत. हे आमचं तुळशीचं झाड आहे, काळी तुळस आपण बोलतो ती. गेल्या वेळेस खूप छोटी विहीर, त्या विहिरीवर तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी आम्ही इथे कपडे वगैरे धुवत होतो. फोटो काढलेले माझ्या दोन्ही नंदा होत्या, आम्ही काम केलं होतं तेही ते आहे. आता ॲक्च्युली काम करायचं चालू आहे, म्हणून आम्हाला काय सगळं करायला काय भेटत नाही. यावेळेस थोडीशी कमी मजा येणार आहे. आणि गेल्या वर्षी याची फुलं तुम्ही बघितलेली, यावर्षी पण भरपूर सारी फुलं आलेली आहेत. आणि यावर्षी मी जसं तुम्हाला सांगितलं की आमच्या सगळ्या झाडाची फळं खाली आहेत, तसं पपई पण आमच्याकडे यावेळेस भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. तेही मी हात लावते आहे. तर हा जो आमचा रानमेवा आहे तो आम्हाला आणायला कुठेच जावं लागत नाही, आमच्या घराच्याच बाहेर आहे. तर मग भेटूया आपला रानमेवा खाताना. हा बघ, हा बघ, हा बघ, इथे छोटा आहे पण तो पिकलाय. सोनू तू लाकडा बघ, तू जरा आगाऊपणा कमी कर. दिसला? हा बघ वरती आहे, हा बघ. तिकडची लोक येऊन ना पेरू सोडून जातात, दिसला का? तो बघ एकच आहे, पिकलाय तो. हा तेवढंच येतात आणि पिकलेले आहेत, तेवढंच येतात छोटे, पण ते पिकले. आणि ना तिथे आले ना की ते लोक येऊन तोडतात. चिक्कू बघितलंस किती आहे? चिक्कू तू काल आलास की लवकर आलास, तुला भेटलं सगळं बघायला. काय काय आहे ते हे बघ ना. मी यावेळेस इथे चिक्कू खाणार आहे. फणस पण जवळ आहेत. यावेळेस फणस वगैरे सगळं खाली आहे. जाम बघायला जाऊया, चल बाबू. त्या साईडला जामचं झाड आहे, जाम आला का बघूया. जाम म्हणजे आपण ते खाल्लेले जाम आणि काजू. चल तिकडे जाऊया आपण. हा बघ कुठे गेला, हा काय तुझ्या हाताला
कुठं आहे? हा बाई ते काढ चष्म्याने दिसेना झालंय. हे वाव बाबू तो बघ तिथे पण 4-5 पिकले मध्ये. सोनू तू ना खाली उतर लवकर. दिसल्या का नाही तर बांबू घे ना, बांबूनी खाली पाड ना. जा आपल्याला काकीकडे एक ताट घेऊन ताटात जमा करूया. तोडशील आता काठीच्या समोर येत आहे, दिसतोय का? समोर थोडी वर कर काठी. हा बस बस, तिथेच आहे बघा. आता जरा मारा जोरात. पडला. पडले 3 पडले. हा एक काढा. हा बघा. हा तिथे ठेव. बघा कुठे आहे का अजून. नाही मध्ये पडले गेले असते ना. पडलं असेल काय चुकती. हे बघ ना काय आहे का बघ ना, तार लावूया आपण. हा म्हणजे तुम्ही आता जमा करा. हा आम्ही काढतोय आणि आमच्या नणंदबाई बघा पॉवरमॅन जमा करतायत आमची काढलेला रानमेवा. पावसाचे दिवस आलेत की नाही. जाऊ बाई. हा नाही मला हे काही यार या अरे से हाय. आणि नणंदबाई जरा खुराक जमा करतायत, तोपर्यंत मी जाते परत आमच्या बाबूकडे. चलो त्याला मामा इकडे ये, तू तुझा काढतो मी, तुझं सेंट्रिंग काढतो. चल घे. आणि आता हे जाम खायच्या तयारीत आहे. जाम बघूया किती लागले आहेत. कामदार आमचे चेंज झालेले आहेत. तर 2 भाऊ आणि सानूचं मी बोलली होती तर सानूला असं वाटलं घरातलं काम चालू तर आम्ही इथे येणार नाही, पण आम्ही आलो आणि ती बिचारी रत्नागिरीला गेले, कारण की आम्ही डायरेक्ट रत्नागिरीला जाणार होतो. तर जामचं झाड आलेलं आहे, तर आपण जाम बघूया. काजूचं झाड आहे, जाम काजू काय आलेत. जाम आपल्याला इथे नाही भेटणार, काजू भेटतील. जामला पुढे जावं लागेल. काजूची बोन तरी आहेत काय की सगळं खाऊन टाकलंय. नणंदबाई बाबू उभाय काठी घेऊन. प्रिन्सचा गोंधळ बघा. आहे एक जाम आहे. आणि बाबू त्यासाठी लापट मारून नाही तर मग तुझ्या अंगावर सांडेल. एक काजू भेटलेला आहे आम्हाला. काजूची धमाल बघा. हे 2 भाऊ इथे रानमेवा जमा करायला चालू झालं. यावेळेस आम्हाला त्या काकीच्या गावी काकी असतात जांभळं फुल जमा करायला विकायला. तर आम्ही सगळी आता जांभळं काढतोय आणि बघू शकता अक्षरशः जांभळाचं झाड जाम भरलं आहे आणि ही लोक विकायला घेऊन जातात. तर ती लोक जांभळं वेचत आहेत. छान असे सगळे फार छान अशी जांभळं काढत आहेत. जांभळाची मजा. झाड फुलं चमचमीत झालं आहे आणि प्रिन्सचा दादा जांभळं एकदम जोरदार काढायला सुरुवात आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या लोकांना विकायला घेऊन जायचे आहेत आणि आम्ही खाण्यासाठी घेणार आहोत. हे पण माझ्या गावच्या बाहेरच आहे दारामध्ये. तर मग बघूया मज्जा. तर या मग सगळे जांभळं खायला. थांब जरा हे बनवते म्हणजे ठेवायला आपल्याला. लांब हे कर लांब. थांब मला हे बनवू दे. थोडं लांबून काढ सोनू. दादाची काढ तोपर्यंत. खाली बघ.
बाबूची मज्जा. सोनू खाली बघ आणि पै कर. बाबू हलून हलून जमला. यांची मजा झालेली आहे. यांना दादानी पाडून दिलेली जांभळं भेटलेली आहेत. तर दोघं भावांनी जांभळं खूप जमा केली आहेत. हे आता बस करा.